Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार, मी मानसी भालेराव. माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. आजच्या फ्रायडे फिनटॉकमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. निवृत्तीनंतर जे आपल्याला एक मोठी रक्कम हातात मिळते, ती रक्कम कुठे गुंतवावी, कशी गुंतवावी याविषयी आपण मागच्या 2 फ्रायडे फिनटॉकच्या सेशनमध्ये बोलतो आहोत आणि हाच विषय आजही आपण घेणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की ही जी रक्कम असते ती गुंतवण्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये आपण म्युच्युअल फंड्स, बँक एफडीज, काही बॉन्ड्स आणि पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्स याविषयी चर्चा केलेली. आणि या चारही प्रॉडक्ट मधनं आपल्याला मासिक उत्पन्न मिळू शकतं इथपर्यंत आपलं डिस्कशन आलेलं आणि आपण थांबलेलो. आणि हा विषय आज आपण पुढे घेऊन जाऊयात. उन्मेष सर, पहिला प्रश्न तर मला अर्थात हा विचारायला आवडेल की हे जे आपण 4 प्रॉडक्ट्स बघितले आणि तर ह्याच्यातून जे मासिक उत्पन्न मिळतं हे नेमकं कोणत्या स्वरूपात मिळतं, कशा पद्धतीने मिळतं? नक्कीच. सो मागचे 2 भाग जर तुम्ही ऐकले असतील, तर त्या 2 भागामध्ये आपण याचा बराच उहापोह केलेला आहे. निवृत्तीनंतर किंवा निवृत्तीच्या वेळी जेव्हा निधी मिळतो आपल्याला, निवृत्ती निधी कोणालाही पण, तर त्यात काय चुका होऊ शकतात, हे आपण एक बघितलं होतं. आमच्या मते हा जो विषय मला वाटतं खूपच महत्वाचा विषय आणि म्हणूनच याच्यासाठी 3 भाग पण आपण ठेवलेले आहे आणि आपण बऱ्यापैकी डिटेलमध्ये याच्यामध्ये बोलतोय. तर आजच्या भागामध्ये मानसी, तू जो प्रश्न मला विचारला की कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला मासिक उत्पन्न याच्यामधून घेता येऊ शकतं किंवा मिळू शकतं, तर आपण थोडासा खोलात जातो. याचा अर्थ हाच आहे. खोलात जाताना मला असं सांगायला आवडेल तुम्हाला की उत्पन्नाचे 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत ज्या पद्धतीने आपण याच्यातून इन्कम घेऊ शकतो. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो प्रकार मला वाटतं इंटरेस्ट हा आहे, जो आपण आतापर्यंत सगळीकडे बघितलेला आहे. म्हणजे तुम्ही एफडी मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर एफडी तुम्हाला कधीतरी मंथली इन्कम देतं, मंथली त्याच्यावरती व्याज या पद्धतीने पैसे देतं. किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली, मासिक मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर तिथे पण आपल्याला इंटरेस्ट इन्कम मिळतं. किंवा बॉन्ड मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर तिथे सुद्धा आपल्याला मंथली, क्वार्टरली किंवा जी काय फ्रिक्वेन्सी आपण ठरवू त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला इंटरेस्ट या पद्धतीने पैसे मिळत असतात. तर हे झाले प्रकार इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट या पद्धतीने मिळणारे सगळे प्रकार झाले. याच्यामध्ये मिळणारं जे उत्पन्न असतं ते फिक्स असतं. कारण त्या केसमध्ये ते लोक काय करतात की तुमचा वार्षिक इंटरेस्ट जो आहे त्या वार्षिक इंटरेस्टला डिवायडेड बाय 12 करतात आणि ते आपल्याला दर महिन्याला या पद्धतीने आपल्याला पैसे देतात. म्हणजे आपलं प्रेडिक्टेबल इन्कम त्या केसमध्ये होऊन जातं. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड इन्कम म्हणजे काय असतं की हा बेसिकली शेअर बाजाराशी निगडीत किंवा म्युच्युअल फंडशी निगडीत प्रकार आहे. आपल्याला शेअर्स वरती पण डिव्हिडंड मिळू शकतात किंवा म्युच्युअल फंडच्या स्कीम्स वरती सुद्धा डिव्हिडंड मिळू शकतात. तर यामध्ये जसं आपण आधीच्या पद्धतीमध्ये बघितलं की आपल्याला इंटरेस्ट हा व्याज किंवा इंटरेस्ट मिळत असतं, तसं या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट मिळतो, प्रॉफिटचा हिस्सा मिळतो. तो शेअर त्या कंपनीने जो काही प्रॉफिट कमवला असेल त्याचा हिस्सा आपल्याला मिळतो किंवा त्या म्युच्युअल फंड कंपनीनी, त्या म्युच्युअल फंडच्या स्कीमनी जो काही प्रॉफिट कमवला असेल तो आपल्याला मिळत असतो डिव्हिडंडच्या माध्यमातून. डिव्हिडंड मध्ये प्रेडिक्टेबिलिटी थोडीशी कमी असते इंटरेस्ट पेक्षा. इंटरेस्ट असा फिक्स हा स्वरूपाचा असतो, तशी डिव्हिडंड जे आहे ते फिक्स स्वरूपाचे नसतात. पण आता असे बरेचसे प्रकार आलेले आहेत की त्या ठिकाणी पण प्रेडिक्टेबिलिटी म्युच्युअल फंड कंपनीने, पर्टिक्युलरली म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये, की प्रेडिक्टेबिलिटी त्यांनी तिथे दिलेली आहे की साधारणतः आम्ही एवढा महिन्याला डिव्हिडंड देऊ. म्हणजे आपल्याला अंदाज येऊन जातो की मला एवढा डिव्हिडंड मिळणार आहे. तर डिव्हिडंड हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडाचा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे मी जे पैसे ज्या ज्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले आहेत त्यातून किती पैसे मी काढून घ्यायचे महिन्याला हे मी ठरवतो. आणि मी ते ठरवल्यानंतर ती जी काय रक्कम आहे ती माझ्याकडे येते. भली ती रक्कम काही कधीतरी पूर्ण प्रॉफिट मधून येते, कधीतरी प्रॉफिट प्लस प्रिन्सिपल मधून माझ्याकडे येते. जर प्रॉफिटच तेवढा नसेल आणि मी काढणारी रक्कम त्या प्रॉफिटपेक्षा जास्त असेल तर त्यावेळी तो प्रॉफिट प्लस प्रिन्सिपल अशी रक्कम मला येत असते. त्यामुळे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन हा पूर्णपणे प्रेडिक्टेबल आहे, कारण अमाऊंट आपण ठरवत असतो. तर आपण ठरवलेली अमाऊंट असल्यामुळे मला फिक्स अमाऊंट एवढी त्या महिन्याला येणार, इथे पूर्णपणे प्रेडिक्टेबिलिटी आहे. पण
याच्यामध्ये आपल्याला हे पण ठरवायला लागतं की मी किती घ्यायला पाहिजे, कारण की माझ्या प्रिन्सिपलला सुद्धा धक्का लागायला नको. म्हणून मग सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करत असताना तो पण विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तर या तिन्ही पद्धती, इंटरेस्ट इन्कम, डिव्हिडंड आणि सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन, त्या प्रत्येकाचे आपापले फायदे आहेत आणि आपापले तोटे सुद्धा आहेत. तर आपल्याला हे ठरवायचं असतं की आपण कुठल्या पद्धतीमध्ये जायला हवं. ओके. ओके. सर, आता जे आपण 3 प्रकार पाहिले, इंटरेस्ट, डिव्हिडंड आणि विड्रॉवल्स म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल्स. हे तिन्हीही वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स मधून मिळणारे उत्पन्न आहेत. म्हणजे इंटरेस्ट हे एफ-डी मधून, बॉन्ड्स मधून मिळतं आणि बाकी दोन्ही जे आहे ते आपण म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्स याच्यातलं पाहिलं. मात्र हे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते अर्थात रिटर्न सुद्धा वेगवेगळे देतात. त्यामुळे विड्रॉवल्स सुद्धा आपल्याला एका वेगवेगळ्या रेंजमध्ये मिळत असतील. तर ह्या रेंज नेमक्या कशा असतात? ओके, खूप चांगला प्रश्न आहे हा. मला वाटतं याच्यावरती सुद्धा आपण आपल्याला कुठल्या प्रोडक्टमध्ये जायचंय हे डिसाईड करू शकतो. कारण की माझी गरज जी आहे ती गरज तेवढी असणारच आहे आणि त्या गरजेपुरते पैसे मला बरोबर. महिन्याला हवे आहेत. पण मी हा बरोबर. पण विचार करेल की मला कुठून सगळ्यात जास्त एफिशियंट आणि कमीत कमी जोखीम घेऊन पैसे मिळतील हा बघण्याचा भाग आहे. तर आपल्याला जे व्याजाचे दर आहेत ते व्याजाचे दर आपल्याला साधारणतः माहिती आहेत. आपण जर एखाद्या एफडी मध्ये गेलो तर आत्ताच्या घडीला 7.5%, 8% असे व्याज आपल्याला मिळत आहेत. मग या ठिकाणी 8% आपल्याला जे काही मंथली व्याज येईल, मासिक उत्पन्न जे काही येईल ते 8% व्याजाप्रमाणे येणार आहे. 8% वर्षाचे डिवायडेड बाय 12. बरोबर. तर ही जी रेंज आहे ती साधारणतः मला वाटतं 7 ते जास्तीत जास्त 8.5%, काही एफडीचे जर तेवढे रेट असतील तर 7 ते 8.5% ही जी व्याजाची रेंज आहे ती आहे. पर्टिक्युलरली एफडीज आणि पोस्टाची. काही बॉन्ड्स असे आहेत जे व्याज देणारे बॉन्ड्स आहेत आणि ते बॉन्ड्स थोडेसे जास्त व्याज देणारे बॉन्ड्स आहेत. ती जी रेंज आहे बॉन्ड्सची ती रेंज 7% ते अगदी 9.5-10% पण जाऊ शकते. जसं जसं आपण वर जातो तसं तसं आपण जोखीम जास्त घेत असतो. ते थोडेसे कमी क्वालिटीचे बॉन्ड असतात. जसं आपण 10 किंवा 10.5 किंवा अगदी 11% जर गेलो तर त्या बॉन्ड्सची क्वालिटी थोडीशी घसरत असते. तर मग तसं जर बघितलं तर व्याजाची जी रेंज आहे ती व्याजाची रेंज साधारणतः 7% 11%पर्यंतची आहे. मी अगदी सरसगट जर बोललो तर एफडी, पोस्ट आणि बॉन्ड्स. तर हा झाला एक प्रकार. दुसरं, मी जेव्हा डिव्हिडंडकडे वळतो तेव्हा डिव्हिडंड मी म्हणालो की म्युच्युअल फंडच्या स्कीम्सच्या डिव्हिडंड, म्युच्युअल फंड स्कीम्स मधून पण डिव्हिडंड मिळू शकतो आणि शेअर्स मधून पण डिव्हिडंड मिळू शकतो. तर त्यातल्या शेअर्सच्या डिव्हिडंडचा आपण विचार करू. काही कंपन्या आहेत ज्यांचे शेअर्सचे डिव्हिडंड आपल्याला थोडेसे मिळतात. अर्थात शेअरची मॅनेजमेंट ही कठीण असते. हा काही इथे फार मोठा विषय नाहीये डिस्कशनचा. का नाहीये? कारण तिथे जोखीम जास्त असते म्हणून कदाचित कोणी आपला निवृत्ती निधी तिथे डायरेक्टली इन्व्हेस्ट करणार नाही. पण तरी सुद्धा जर रेंज सांगायची झाली तर अगदी ती रेंज आपल्याला 0.5% पासून ते 7-8% डिव्हिडंड देणारे शेअर्स आहेत. ओके. म्युच्युअल फंडाकडे मी येतो. मला वाटतं हा जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी ऍक्सेप्टेबल प्रकार आहे, प्रेडिक्टेबल पण आहे, जोखीम मॉडरेट घेणारा प्रकार आहे आणि त्याच पद्धतीने खूप कन्सिस्टंटली डिव्हिडंड देणारा प्रकार आहे. तर या म्युच्युअल फंडच्या ज्या स्कीम्स आहेत डिव्हिडंड देणाऱ्या, ज्या मंथली डिव्हिडंड देतात, त्या सुद्धा साधारणतः 7% ते 11% डिव्हिडंड देणाऱ्या स्कीम्स आहेत. आणि बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल या स्कीम्स असतात, ज्याच्यामध्ये ते मासिक त्यांनी ठरवलेलं असतं इंटरनली फंड मॅनेजरने की एवढा आपल्याला डिव्हिडंड दर महिन्याला द्यायचा आहे. त्याची तारीख पण ठरलेली असते. त्या तारखेला तो तेवढा पैसा आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो. म्हणजे मला जर एक उदाहरण घ्यायचं असेल तर या ठिकाणी मला एक उदाहरण घ्यायला आवडेल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने समजा 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत अशा प्रकारच्या डिव्हिडंड स्कीम्स मध्ये आणि त्याचा जो दर आहे तो लेट्स से 9% आहे. तर त्यांना वार्षिक 9 लाख रुपये मिळणार आहेत. तर वर्षाचे 9 लाख म्हणजे महिन्याचे किती झाले? त्या पद्धतीने त्यांना ते पैसे मिळणार आहेत. जे काही 70-75 हजार रुपये होतील ते पैसे त्यांना दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला त्या तारखेला येणार आहेत. डिव्हिडंड हा प्रकार जो आहे कधीतरी कमी जास्त होऊ शकतो. तिथे प्रेडिक्टेबिलिटी थोडीशी कमी असते. पण म्हणजे बरेचसे फंड हाऊसेस असे आहेत ज्यांनी 15-15 वर्षांपासून कधीच डिव्हिडंड स्किप केलेले नाहीयेत आणि कमी जास्त पण केलेले नाहीयेत. पण आपल्याला हे माहिती असायला हवं की जर त्यांना वाटलं तर ते कमी जास्त करू शकतात. कधीतरी डिव्हिडंड स्किप पण करू शकतात, जरी असं फारसं झालेलं नसलं तरी सुद्धा. तर मला वाटतं हा झाला डिव्हिडंडचा प्रकार, जो साधारणतः 7 ते 11% पैसे आपल्याला देतो.
आणि तिसरा जो प्रकार आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन, हा फक्त म्युच्युअल फंडाशी निगडीत आहे. आणि म्युच्युअल फंडच्या केसमध्ये जेव्हा आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करतो तेव्हा मी माझा राजा असतो, मला ठरवायचंय मी किती पैसे घ्यायचे. उदाहरणार्थ एखाद्या म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये मला 12% रिटर्न्सची अपेक्षा असेल आणि त्यातून मी 8% डिव्हिडंड काढून घेतो वर्षाला, तर याचा अर्थ असा आहे की मी 8% घेतल्यानंतर सुद्धा ती जी माझी स्कीम आहे ती 4%नी ग्रो होईल. 4%नी माझे पैसे तिथे वाढत जाणार आहे. पण मी जर असा विचार केला की मी अगदी सुरुवातीपासूनच 10%, 11%, 12% काढून घेण्याचा प्रयत्न केला तर ती स्कीम ग्रो होणार नाही. त्या स्कीमला थोडंसं वाढू पण द्यायला लागतं आपल्याला. तर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मध्ये आपल्याला जाताना कुठली स्कीम आहे, कुठल्या प्रकारची आहे, त्या प्रकारच्या स्कीमवरती आपल्याला ठरवायला लागतं की आपण त्यातून किती सिस्टमॅटिक विड्रॉवल घेतलं पाहिजे. पण इथे प्रेडिक्टेबिलिटी खूप चांगली आहे. मी समजा 8% ठरवले, 1 कोटी रुपये टाकलेले असतील तर 8 लाख रुपये वर्षाचे मला मिळणार आहेत. मग ते महिन्याच्या त्या तारखेला बरोबर माझ्या अकाउंटला येऊन तेवढे पैसे 8 लाख डिवायडेड बाय 12 जे काय होतील तेवढे पैसे माझ्या अकाउंटला येऊन जमा होणार आहेत. तर इथे दिस इज हायली प्रेडिक्टेबल. पण जर हायली प्रेडिक्टेबल जरी असलं तरी पण मला हे बघायला लागतं की माझी ती स्कीम कशी परफॉर्म करते त्यावेळी. आता यात थोडीशी फ्लिपसाईड काय आहे की एखाद्या वेळी असं झालं की आपण गुंतवणूक केल्या केल्या जर बाजार पडला आणि माझे पैसे ऑलरेडी बाजारामुळे निगेटिव्ह झालेले आहेत आणि त्यातच मी सिस्टमॅटिक विड्रॉवल पण घेतोय, म्हणजे आधीच निगेटिव्ह झालेले आहे आणि त्यातून मी परत पैसे पण काढून घेतोय, तर अशा केसमध्ये थोडीशी ती मॅनेजमेंट विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची मॅनेजमेंट करताना आम्ही असं सांगतो की सिस्टमॅटिक विड्रॉवल घेत असताना तुम्ही थोडासा तिथे जेस्टेशन पिरियड ठेवा, थोडासा गॅप घ्या. म्हणजे आज गुंतवणूक केल्यानंतर मे बी 1 वर्षभरानंतर तुम्ही अशा प्रकारचा पैसे काढण्याचा जो आपला जी अरेंजमेंट आहे ती चालू करा. तर या 3 अरेंजमेंट आहेत. तिन्ही अरेंजमेंटचे वेगवेगळे फायदे आहेत आणि आपल्याला कुठली अरेंजमेंट जास्त सोयीस्कर आहे ती मला वाटतं आपण बघायला पाहिजे. येस. सर, डिव्हिडंडच्या बाबतीत मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जसं तुम्ही आता एसडब्ल्यूपीच्या बाबतीत म्हणालात की जर आपण 8% एसडब्ल्यूपी केली आणि जर ती स्कीम 12% रिटर्न देणारी असेल तर 4% हे चान्सेस असतात की तुमची प्रिन्सिपल अमाऊंट वाढेल. तसंच डिव्हिडंडच्या बाबतीत सुद्धा होतं का? तिथे पण प्रिन्सिपल अमाऊंट वाढते का? अगदीच होतं. फक्त तिथे काय असतं की तो फंड मॅनेजर डिसाईड करतो की मला किती द्यायचे आहेत. एसडब्ल्यूपी मध्ये आपण डिसाईड करतो आणि त्या फंड मॅनेजरनी ज्या स्कीम मध्ये 8% द्यायचे डिसाईड केलेले आहेत त्या स्कीम सुद्धा 12-13% रिटर्न देणाऱ्या स्कीम्स आहेत. त्या स्कीम्स पुढे सुद्धा आपले पैसे कालांतराने वाढतच जातात. ओके. येस. सर, पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे जे तिन्ही प्रकार आता आपण बघितले ह्याच्यामध्ये नेमकं टॅक्सेशन कसं असतं? कोणत्या डिव्हिडंड पेआउटला म्हणा किंवा इंटरेस्ट पेआउटला म्हणा किती किती प्रमाणामध्ये टॅक्स लागू शकतो? ओके. याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी सुरुवातीला व्याज, इंटरेस्ट आणि डिव्हिडंड या दोन प्रकारांचं टॅक्सेशन डिस्कशन करूया आणि नंतर आपण एसडब्ल्यूपीच्या टॅक्सेशन कडे जाऊया. इंटरेस्ट आणि डिव्हिडंड मी इथे क्लब करतोय कारण दोन्हीचं टॅक्सेशन आता सारखं झालेलं आहे. पूर्वी डिव्हिडंडचं टॅक्सेशन वेगळं होतं. पूर्वी डिव्हिडंडला टॅक्स लागत नव्हता, पण आता मात्र डिव्हिडंड हे टॅक्सच्या कक्षेमध्ये आलेलं आहे. तर इंटरेस्ट आणि डिव्हिडंड या दोन्ही केसमध्ये आपल्याला जो टॅक्स लागतो तो इन्कम टॅक्सचा आपला जो स्लॅब असेल, मी इन्कम टॅक्स ज्या स्लॅब प्रमाणे भरतो 5% प्रमाणे मी इन्कम टॅक्स भरत असेल तर मला या उत्पन्नावरती सुद्धा 5% टॅक्स लागणार आहे. मी समजा 10% इन्कमच्या स्लॅबमध्ये तर मला याच्यावरती पण 10% लागणार आहे आणि मी 20% याच्यात असेल तर 20%, 30% याच्यात असेल तर 30%. थोडक्यात काय आहे की ही जी काही रक्कम आहे डिव्हिडंडची किंवा इंटरेस्टची रक्कम माझ्या उत्पन्नामध्ये ऍड होणार आहे. माझ्या उत्पन्नामध्ये ती धरल्या जाणार आहे, गृहीत धरल्या जाणार आहे आणि त्याप्रमाणेच माझा इन्कम टॅक्स स्लॅब ठरवला जाणार आहे आणि त्याप्रमाणे मला तिथे टॅक्स भरावा लागणार आहे. याचा दुसरा अर्थ असा पण आहे की ज्या लोकांचे टॅक्स स्लॅब्स जे टॅक्स स्लॅब्स आहेत ते टॅक्स स्लॅब्स हायर आहेत त्यांना डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट हा प्रकार फारसा परवडण्यासारखा नाहीये. जे कमी टक्क्यांच्या टॅक्स स्लॅब मध्ये आहेत 5% किंवा 5%पेक्षा ज्यांना अजिबातच टॅक्स लागत नाही असे जे निवृत्त झालेले लोक आहेत किंवा पेन्शनर्स आहेत त्यांच्यासाठी हा प्रकार जास्त चांगला आहे कारण त्यांना मग टॅक्स लागणार नाहीये त्या केसमध्ये कारण ते ऑलरेडी टॅक्स स्लॅब मध्ये नाही आहेत आणि हे पैसे त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर सुद्धा जर ते टॅक्स स्लॅब मध्ये जाणार नसतील तर त्यांना टॅक्स लागणार नाही. तर हा झाला इंटरेस्ट आणि डिव्हिडंडचा टॅक्सेशन. दुसरा आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचं टॅक्सेशन. या ठिकाणी
आपण जर एका वर्षाच्या आधी पैसे काढले तर वेगळं टॅक्सेशन असतं. म्हणजे मी गुंतवणूक केल्यापासून लगेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन चालू केला म्हणजे एका वर्षाच्या आतला, तर जे टॅक्स लागणार आहे ते वेगळं टॅक्सेशन आहे. एकच मिनिट, मी फक्त चार्जिंग लावतो. हो. सॉरी. सो एका वर्षाच्या आधी मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे आणि एका वर्षानंतर मी काढलेली जी रक्कम आहे त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पेक्षा जास्त असतो आणि त्याचा जो रिटर्न आहे, रेट आहे, सॉरी, तो रेट आहे 15%. सो मला 15% टॅक्स लागणार आहे त्याच्यावरती, मी कुठल्याही इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये असलो तरी सुद्धा. इथे इन्कम टॅक्स स्लॅबचा कुठलाही संबंध नाहीये. म्हणजे तुम्ही जर कमी टॅक्स इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये असाल, तुम्ही तसं इन्कम टॅक्स 0% भरताय, त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉबेबली एसडब्ल्यूपी परवडणार नाही, कारण इथे तुम्हाला 15% भरावे लागणार आहेत. बरोबर. मग तुम्ही त्या याच्यात जाऊ नये, त्या प्रकारामध्ये जाऊ नये. दुसरं, मी येतो लॉंग टर्म कॅपिटल टॅक्स मध्ये, जे एका वर्षानंतर काढलेल्या रकमेवरती लागणार आहेत. या ठिकाणी लागणारा जो टॅक्स आहे तो 10% आहे, पण 10% हे 1 लाखाच्या वरच्या प्रॉफिटवरती आपल्याला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ, मी पुढच्या वर्षभरामध्ये, 1 वर्ष झाल्यानंतरच्या पुढच्या वर्षभरामध्ये मी जे काही पैसे, जी काही रक्कम काढली, लेट से 2 लाख रुपये रक्कम मी एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून काढली आणि त्या 2 लाख रुपयांच्या रकमेमध्ये माझा जो प्रॉफिटचा पोर्शन होता, तो प्रॉफिटचा पोर्शन 80,000चा होता आणि 1,20,000 रुपये प्रिन्सिपलचा पोर्शन होता. याच्यावरती पण थोडंसं सांगतो की मी प्रिन्सिपल आणि प्रॉफिट असं का म्हणतोय, कारण आपण पूर्ण प्रॉफिट काढत नसतो. म्हणजे जी म्युच्युअल फंडची सिस्टीम आहे पैसे काढून देण्याची, ती फिफो बेसिसवरती युनिट कॅन्सलेशनने आपल्याला पैसे मिळत असतात. म्हणजे काय आहे की आपला फक्त प्रॉफिटच नाही मिळत आपल्याला, तर सुरुवातीचं आपलं प्रिन्सिपल पण निघतं आणि प्रॉफिट पण निघतो. अशी युनिट कॅन्सल करत करत आपण पुढे जात असतो. त्यामुळे त्या 2 लाख रुपयांमध्ये काही रक्कम प्रिन्सिपलची असणार आहे आणि काही रक्कम जी आहे ती आपल्या प्रॉफिटची असणार आहे. तर असा जो प्रॉफिट आहे तो 80,000पर्यंत असेल तर मला कुठलाच टॅक्स लागणार नाही. पण तो 1 लाखाच्या वर जसा जाईल तसा मला 10% टॅक्स लागायला सुरुवात होईल त्या 1 लाखाच्या वरच्या अमाऊंटला. तर हा जो प्रकार आहे, तो प्रकार सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनचा प्रकार जो आहे तो त्या लोकांसाठी जास्त चांगला आहे जे लोक हायर टॅक्स स्लॅब मध्ये आहेत. कारण आता 2 मिनिटांसाठी आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स बाजूला ठेवूया आणि फक्त लॉंग टर्म म्हणजे एलटीसीचा आपण जो टॅक्स आहे तो गृहीत धरूया आणि असं म्हणूया की तो 10% आपल्याला लागणार आहे. 2 मिनिटांसाठी ती 1 लाख रुपयांची जी रक्कम आहे, जी ज्याचा प्रॉफिट फ्री आहे, ती पण बाजूला ठेवूया. पण जर तुम्हाला 10% टॅक्स इकडे लागणार असेल आणि तुम्ही तिकडे 15%च्या टॅक्स स्लॅब मध्ये असाल तुमच्या उत्पन्नाच्या दृष्टीने, तर तुम्हाला हे जास्त परवडणार आहे. म्हणून अशा केसमध्ये ज्या लोकांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांचे टॅक्स स्लॅब 15%, 20%, 25% आहेत, त्यांच्यासाठी मात्र सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा जो प्रकार आहे हा जास्त सोयीस्कर आहे आणि त्यांनी या प्रकारामध्ये जायला हवं. येस, धन्यवाद सर. माझ्या मते आपण निवृत्ती निधी याविषयीच्या बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या तिन्ही सेशनमध्ये. याही व्यतिरिक्त जर तुमच्यापैकी कोणाला काही डाऊट्स असतील की कुठे पैसे गुंतवावेत, कसे गुंतवावेत किंवा अजून काहीही, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवू शकतात. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करू. आणि ज्यांनी आमचे या आधीचे 2 व्हिडिओज बघितलेले नाहीयेत, ते व्हिडिओज आमच्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती अवेलेबल आहेत. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला जर काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच प्रश्न विचारू शकतात. उन्मेष सर, माझ्या मते आजचं सेशन आपण इथे थांबूयात. तुम्हाला काही कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यायचे असतील तर. हा, सो बेसिकली आमच्याकडे आम्ही जेव्हा अशा प्रकारची जे पेन्शनर्स आहेत किंवा जे रिटायर झालेले आहेत नुकतेच, त्यांचं जेव्हा आम्ही प्लॅनिंग करतो किंवा त्यांची सगळी जी मॅनेजमेंट करतो गुंतवणुकीची, ती मॅनेजमेंट करताना हे काही दुवे जे आहेत ते फार महत्वाचे ठरतात आणि त्याचं आम्ही कायम लक्षात ठेवतो की त्यांच्याकडे उरलेली गंगाजळी किती आहे, त्यांना किती रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे किंवा त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे किंवा त्यांना दुसऱ्या गोल्ससाठी पैसे लागणार आहेत का, आणि मग तो टॅक्सेशनचा अँगल येतो, मंथली इन्कमची किती गरज आहे तो अँगल येतो. असे बरेचसे अँगल त्याच्यामध्ये बघितले जातात आणि मग ती गुंतवणूक पुढे नेली जाते. तर अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूला कोणाला जर अशा प्रकारची मदत लागणार असेल आणि अशा प्रकारची गरज असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता. येस, नक्कीच. आणि आमच्या फेसबुक पेजला, युट्यूब
येस सॉरी येस. मानसी, आणखीन एक ऍड हो करतो की तुमच्या आजूबाजूला बऱ्याच आपल्या आजूबाजूला रिटायर होणारे किंवा रिटायर होऊ घातलेले बरेचसे लोक असतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. म्हणजे त्यांना ऍटलिस्ट हे नॉलेज मिळेल की असे प्रकार सगळे असतात आणि या प्रकारांमधून आपल्याला जी व्यवस्था उभी करायची आहे पुढच्या व्यवस्थेत, पुढच्या पैशांची, ती व्यवस्था इथून उभी करता येईल. एक सगळ्यात महत्वाचा भाग आणखी थोडंसं एक्सटेंड करतो मानसी. एक महत्वाचा भाग मी पूर्वी सांगितला होता, तो म्हणजे ही जी रक्कम आहे निवृत्ती निधी किंवा जी काय गंगाजळी आपल्याला मिळणार आहेत, एक लक्षात घ्या, ती गंगाजळी आपल्याला पुरवायची आपल्या वयाच्या 85 किंवा 90व्या वर्षापर्यंत. वय, लॉन्जेटिव्हिटी किंवा सरासरी आयुर्मान हे सगळ्यांचं वाढत चाललेलं आहे. तयारी ठेवा की आपल्याला हे पैसे 90व्या वर्षापर्यंत पुरवायचे आहेत. आणि ते पुरवण्यासाठी म्हणूनच आपल्याला जी मॅनेजमेंट करायची ती खूप क्रिटिकल आहे. कारण ते पैसे आपले संपायला नको. आणि ते न संपण्यासाठी ज्या काही काळज्या घ्यायच्या आहेत, जी काही काळजी घ्यायची आपल्याला, ती काळजी घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो की याचा अवेअरनेस वाढवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्लीज हा व्हिडिओ तुम्ही त्या लोकांपर्यंत शेअर करा जे प्रॉबेबली आता कुठेतरी निवृत्तीच्या, ज्यांना निवृत्तीचे वेध लागलेले आहेत किंवा त्या दिशेने ज्यांची पावलं आता पडतायत. येस, नक्कीच नक्कीच सर. आमच्या फेसबुक आणि युट्यूब पेजला लाईक करा आणि पुढच्या शुक्रवारी 4 वाजता आमच्या बरोबर जॉईन व्हा. एक आम्ही नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येऊ. धन्यवाद.